एक बाजू जास्त राहणार, एक बाजू कमी राहणार. तिरपी म्हणल्याच्या नंतर मी असा काढला का चौरस असा अखंड हरिनाम सप्ताह सारखा, हा वाद वाटाळ्या असं असं काढलं का? नाही रे, इथं म्हणलं. हा पहा, आता लक्षात घ्या. बरं झालं, टाळी वाजायचे प्रकार 5-6 आहे बरं का. पहा, इथं 18 आणि 12 आहे. इथं 18 एक बाजू धरली आणि एक करणं काय धरला 12. 18 आणि 12 इथपर्यंत लक्षात घ्यायचं. 12 घेतल्याच्या नंतर इथं काय सांगितलं, जर परीक्षेला तुम्ही गेले, आता दोन्ही काय आहे समज आहे, मग इथं तुम्ही डायरेक्ट करू शकता. याचे अर्धे करा नाही तर 18चे अर्धे करा. जर तुम्ही याचे अर्धे केले तर 6, 18 सकी 108, आणि तुम्ही जर याचे अर्धे केले 9, 12 नमा 108, असंही डायरेक्ट परीक्षेला तुम्ही करू शकता. कार्यक्रम ओके होऊ शकतो तुमचा. पण इथं काय सांगितलं, तिथं तुम्हाला चौकोनाचा, इथं समभुज चौकोनाचा कर्ण, तिथं हा शब्द राहणार, म्हणजे राहणार 101%. कळालं सर्वांना? हो माग बघा, चौरसाचे कर्ण वारे माझ्या वाघा, अय बापा, चौरसाचे क्षेत्रफळ. पण केव्हा? मग इथं म्हणतो समभुज चौक, इथं लिहून टाकतो समभुज चौरसाचे किंवा चौकोनाचे क्षेत्रफळ बराबर 1/2 गुणाकाराला कर्णाचा काय असणार आहे, कर्णाचा बापा लिहून टाकतो गुणाकार. ओके, आता इथं लिहिलं सगळ्यांनी व्यवस्थित समजलं. किमती ज्याच्या त्याच्या टाकून द्या. इथं 1/2. मग इथं काय सांगितलं, हा कर्ण आहे आणि चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे कर्णाचा काय होणार, गुणाकार. म्हणून 18 गुणाकाराला 12. आजूबाई इथं 2 ठेवायचंच, इथं आलं लक्षात छेदाला. इथं डायरेक्ट याचा गुणाकार करा, नाही तोच तिथं लाईव्ह केले कार्यक्रम. आपण मेलो आणि हा गोठला यस, आणि घरी आल्यानंतर आन्सर की चेक केला, याचा 108 दाखवून राहिला. मास्तरनं चुकीचं शिकवली की काय? अबे तुम्ही 1/2 विसरले ना. म्हणून बे एक बे नम 18 आणि 12 नम 108 चौरस सेंटीमीटर. वारे माझ्या वाघिनीनं. समजलं सर्वांना? चला याच्या पुढच्या प्रश्नावर. आता हा पुढच्या प्रश्नाचा कमेंट करून उत्तर तुम्ही द्यायचं आहे मला. चला.